नमस्कार, न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। दादरच्या कबूतरखान्यावरून वाद, जैन समाजाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप। मुंबई दादर येथील जुन्या कबूतरखान्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत जैन समाजाने आंदोलन करत कबूतरखान्याचे आच्छादन फाडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत पर्याय व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कबुतरांना मर्यादित खाणे पुरवावे असे आदेश दिल्याने नवा वाद सुरू झाला आहे। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने एका वैद्यकीय अहवालावर आधारित निर्णय देत मुंबईतील कबूतरखाने हटवण्याचे आदेश दिले होते। कबुतरांच्या पंखातून व विष्ठेतून मानवी शरीराला हानी पोहोचवणारे घटक बाहेर पडतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे व श्वसनाचे रोग होतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते। त्यामुळे महापालिकेला हे कबूतरखाने हटवण्याचे व उघड्यावर कबुतरांना अन्न देणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले होते। या आदेशानंतर दादर येथील 90 वर्षांहून अधिक जुना कबूतरखाना ताडपत्री व प्लास्टिकने झाकून कबुतरांना प्रवेश बंद करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर कबुतरांना अन्न पुरवणाऱ्या जैन समाजाने काल आंदोलन केले। आंदोलकांनी कबूतरखान्याचे आच्छादन फाडून आत प्रवेश केला। त्यांनी चाकू-सुर्यांच्या सहाय्याने ताडपत्री व प्लास्टिक फाडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले। या घटनेमुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। एका स्थानिक आमदार लोढा यांनी हे कृत्य जैन समाजाने नाही तर बाहेरच्या लोकांनी केले असल्याचा दावा केला। मात्र या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला। त्यांनी पालिकेला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मर्यादित प्रमाणात कबुतरांना अन्न पुरवण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे न्यायालयाच्या आदेशापेक्षा कबुतरांचे हित महत्त्वाचे मानले जात असल्याचा आरोप होत आहे। हे वाढते परप्रांतीय संघटन आणि त्यांची मुजोरी ही मुंबईतील मराठी माणसासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। अशा घटनांमुळे भविष्यात स्थानिक भूमिपुत्रांना दादर वांद्रे येथे राहणेही कठीण होईल अशी भीती व्यक्त होत आहे। आगामी काळात निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भूमिपुत्र यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 ला लाईक आणि सबस्क्राईब करा।